8 दिवसामध्ये खूप धावपळ झाली आहे. आता इथं रात्रीचे 7-7:30 वाजले आहेत म्हणून म्हणलं चला मस्तपैकी असा गरम चहा करून घेतला होता आणि ती चहा घेऊन मला जायचं होतं आता मला माझ्या आईकडे आणि पप्पाकडे. आता अंधार तर खूप पडला आहे पण जावं तर लागणारच होतं. काहीतरी काम होतं थोडंसं म्हणून म्हणून म्हणलं ह्यांनी म्हणले की चल तू पण सोबत. म्हणून म्हणलं आम्ही दोघंच निघालो होतो. लेकरं घरीच होते. आता हे बघा ही माझ्या माहेरकडली वाट आहे आणि जवळच आहे लातूर आणि शेलू खूप जवळ आहे. अगदी अर्धा ते 25 ते 20 मिनटामध्ये पोहोचतो. आता मला बरेच जण विचारतात एवढं काम असून घरचा लोड वगैरे असून तुझा चेहरा एवढा फ्रेश कसा राहतो? तर खरं सांगते मी माझ्या चेहऱ्याला मी काहीच वापरत नाही. थोडं आणि कधी तर पावडरच लावते. बाकी दुसरं काय नाही आणि मन मन समाधान आणि मन फ्रेश ठेवते. कुणाचाही विचार करत नाही. जे आहे ते मोहरी व्यवस्थित राहते. बोललं ठीक नाही बोललं ठीक आणि विचार पण करत नाही कुणाचा जास्त मला असंच केलं आणि मला तसंच केलं म्हणून मी फ्रेश राहते. मेन कारण माझं हेच आहे बरं का. आणि तर बघा इकडं आम्ही शेलूमध्ये म्हणजे माझ्या माहेरकडे आले होते. आता इथं चहा वगैरे झाला होता. आता चहा पिताना काही शूट करणं झालं नाही मला आणि चहा वगैरे घेऊन झालं आणि ह्यानी काय थोडंसं वगैरे जे काम होतं ते बोलले म्हणजे काम काय नव्हतं थोडं पैशाचंच काम होतं म्हणून आलो होतो. आता देवाणघेवाण चालतच असतं. आता इथे बघा कसे सासू आणि सासरे आणि जावई कसे आहेत इथं. मस्तपैकी असं गजानन महाराजांची मालिका बघत होते आणि वेळ तर जायचं आणि वेळ तर होत होता जायसाठी आणि जाऊन पण आम्हाला भाजीपाला घ्यायचा होता उषा किरणला. पण कसे निवांत बसले आहेत बरं बघा हे. आता इथं माझे पप्पाचा स्वभाव खूप छान आहे. आता इथे सांगण्यासाठी एवढा व्हिडिओ